रामकृष्ण हरी. आपलं श्री सद्गुरू पूर्णानंद महाराज संगीत विद्यालय या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण ताल धुमाळीमधली लगी प्रकार पाहणार आहोत. लगी अतिशय सोपी आहे आणि तुम्हाला सर्वांना आवडेल अशी मला खात्री आहे. कारण ही लगी ढोलकीवर सुद्धा वाजवली जाते, पखवाजवर सुद्धा वाजवली जाते आणि तबल्यावरती सुद्धा वाजवली जाते. अतिशय उत्तम लगी आहे. बघा मी वाजवून दाखवतो. बघा त्यासाठी पहिल्यांदा थोडंसं बेसिक अक्षर तुम्हाला यावं लागेल. ते जर अक्षर तुम्हाला आलं तर तुम्हाला ही नक्की लगी वाजवायला येईल. बघा लगी डायरेक्ट सांगता येणार नाही, पण ही थोडं बेसिकचं अक्षर तुम्हाला मी सांगू शकतो 100%. बघा सुरुवातीचं कसं अक्षर आहे, भेद धागी नकत ग. भेद दोन्हीकडे वाजवायचं आहे आणि ती भेद भेद धागी धागी नक त ग. हे जर अक्षर आपल्याला वाजवायला आलं तर मी जी पुढची लगी सांगणार आहे आपली नटरंग सारखी सेम त्या पद्धतीने ही वाजवता येईल. भेद धागी नक त ग. भेद धागी नक नक त ग. परत भेद धागी नक त ग. अशी स्लो प्रॅक्टिस केला तर तुम्हाला अतिशय उत्तमपणे वाजवता येईल. आता बघा ही लगी जी मी वाजवून दाखवलं, अक्षर वाजवून दाखवलं, ह्याला लगेच लगी म्हणता येणार नाही. हे बेसिक अक्षर आहे. ह्या अक्षरातूनच आपल्याला लगी ती पुन्हा वाजवायची आहे. आता ती लगी कोणती आहे? ही अक्षर वाजवण्या येण्याकरता पहिला कुठला अक्षर सांगितलं मी तुम्हाला? भेद धागी नकत ग. धागी धागी भेद धागी नकत ग. बरोबर. आता हे वाजवत असताना त्यात थोडासा बदल करायचा. आपण जे धेद वाजवलं ते थोडस कमी करायचं आणि पुन्हा बघा अतिशय सोपी आहे. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हीच लगी आपण धुमाळ ठेक्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने वाजवू शकतो. बघा भेद धागी नकत ग. भेद धागी नकत ग. भेद धागी नकत ग. भेद धागी नकत ग. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भेद धागी नकत ग. भेद फक्त धेद काय करायचं, थोडं कट करायचं आणि पुन्हा हे ना वाजवायचं. भेद धागी नकत ग. डिस्क्रिप्शन मध्ये ते अक्षर सांगत आहे. भेद धागी नकत ग. भेद धागी नकत ग. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.